गावठी चण्याची भाजी सगळेच बनवतात, पण एकदा या पद्धतीने लग्नाच्या पंक्तीतील शाकभाजी बनवून तर बघा, एवढी टेस्टी आणि रुचकर. तर एक सोडून दोन चपाती खाल. आलेले पाहुणे देखील हट्टाने मागून खातील. त्यासाठी गावठी चणे रात्री पाण्यात भिजत घातले. दुसऱ्या दिवशी पाण्याने ते स्वच्छ धुतले 4 ते 5. त्यानंतर इथे चवीनुसार इथे काळ्या मिठाचा वापर केलेला आहे. थोडं चवीनुसार काळं मीठ टाकलं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या. कुकर लावेपर्यंत इथे वाटण काढून घेतलं. 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतले. थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं सोनेरी रंगावर खरपूस तेल टाकून गरम तव्यावर भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, मसाला भाजताना काही ठिकाणी जास्त कच्चा किंवा काही ठिकाणी जास्त असा काळसर होतो, त्यामुळे भाजीची चव बिघडू शकते. त्यामुळे अगदी सगळा एकसारखा कलर येईल असं सतत हलवून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर सर्वात शेवटी कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो चिरून टाकायचं, ते सुद्धा छान भाजून घ्यायचं. त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची. मसाला थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये पहिले खोबरं आणि आलं लसूण बारीक करून घ्यायचं. त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला गरगरीत वाटून घ्यायचं आहे. गरगरीत वाटल्यानंतर अगदी पाट्यावर वाटल्याची चव येते भाजीला आणि एवढी छान अशी ही शाकभाजी तयार होते. तर एकदा तुम्ही बनवली तर 100% अशीच करणार बघा. त्यानंतर 1 बटाटा, वांगं ते उभं कट केलं. नंतर स्वच्छ पाण्याने धुतलं. एक कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं. तेलामध्ये बघा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि जो वर्षभरासाठी आपण मसाला करतो तो मसाला टाकलेला आहे रेग्युलरचा, यामध्ये 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. बटाट्याच्या फोडी आणि वांग्याच्या फोडी स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत. झाकणामध्ये पाणी ठेवून शिजवून घेतल्यानंतर जे वाटण वाटलेलं आहे ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर लागतनुसार पाणी घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे जे आपण चणे उकळून घेतलेले आहेत 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजले जातात, ते पण त्यामध्ये मिक्स करायचे आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा जसं पाहिजे तसं तुम्ही रस्सा वाढवू शकता किंवा ग्रेव्ही म्हटलं तर ग्रेव्ही ठेवू शकता. इथे मी थोडंसं बेताने पाणी घालते, थोडं ग्रेव्हीच बनवणार आहे. अगदी शाकभाजी बघा एवढी टेस्टी आणि रुचकर लागते. तर तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकता. एवढी टेस्टी आणि रुचकर लागते. त्यानंतर सर्वात शेवटी उकळी आल्यानंतर कस्तुरी मेथी अशी हाताने कुस्करून त्यावर टाकायची आहे. त्याने चव अगदी भन्नाट येते. बघा आता भाजीला उकळी आलेली आहे आणि मस्त अशी ही बघा लग्नाच्या पंक्तीत जशी शाकभाजी असते तशी शाकभाजी तयार झाली. मी हवं तर तुम्हाला पॅनमध्ये ग्रेव्हीसुद्धा करून दाखवली. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. झाली आहे ना छान. तर बघा ही अशी तुम्ही ग्रेव्हीसुद्धा पॅनमध्ये बनवू शकता. पाण्याचा वापर कमी करायचा. जर तुम्हाला खूपच ग्रेव्ही स्पायसी हवी असेल तर थोडंसं चटपटीत तेलही तुम्ही जास्त प्रमाणात वापरू शकता. तर इथे मी बेतानेच टाकलेलं आहे. एवढी छान टेस्टी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कशी बनवता तेही सांगा.